नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। सुषमा अंधारे यांनी केला राज ठाकरेंवर हल्लाबोल। सजीव सृष्टीमध्ये अनेक वेगवेगळे जीव आहेत। त्यात काही हायबरनेटिव्ह प्रकारचे काही प्राणी असतात जे हायबरनेशन मध्ये 8 ते 9 महिन्यांचा कालावधी घालवतात आणि जेव्हा त्यांना अनुकूल ऋतू येतो तेव्हा ते बाहेर पडतात। त्यांची उपजीविका आणि इतर गोष्टी काही शोधतात। राजकारणात सुद्धा असे काही राजकीय सस्तन प्राणी आहेत जे 4-4.5 वर्ष एका कोशामध्ये जातात आणि निवडणुकांचा हंगाम आला की ते बाहेर पडतात। बाहेर पडून अचानक आपण वेगळ्याच ध्रुवावरून आलेला आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करतात। अशापैकी एक म्हणजे राजसाहेब ठाकरे। असं वक्तव्य करत सुषमा अंधारे यांनी राज ठाकरेंवर हल्लाबोल केलाय। पुढे त्या असंही म्हणाल्या की ते इतिहासाबद्दल बोलत होते, त्यांना धारावी म्हणजे इतिहास वाटतोय का? धारावीतील माणसे म्हणजे त्यांना हडप्पा मोहनजोदडो मध्ये गडप झालेली संस्कृती वाटते। सध्या ते कशाही प्रकारची विधानं करत आहेत, बोलतात आणि म्हणतात माझ्या हातात सत्ता द्या। सत्ता द्यायला पण काही हरकत नाही, पण पुढचे 4.5 वर्ष पुन्हा हायबरनेशन मध्ये गेलो तर ती 4.5 वर्ष कोणाच्या भरवशावर काढायची हा एक वेगळाच प्रश्न। असा चिमटा काढताना राजसाहेब गेट वेल सून, मला आपली काळजी आहे अशी खोचक टीका ही सुषमा अंधारे यांनी केली आहे। टोलमाफीबद्दल राज ठाकरे यांनी सरकारचे व मनसे कार्यकर्त्यांचे केले अभिनंदन। मुंबईतील 5ही टोल नाक्यांवर आज रात्री 12 वाजल्यापासून हलक्या मोटार वाहनांना टोलमाफी करण्यात येणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळात मोठी घोषणा केली आहे। मुंबईतील वाशी, दहिसर, ऐरोली, आनंदनगर आणि LBS मुलुंड या 2 टोल नाक्यांवरती हलक्या वाहनांना टोलमाफी देण्यात येणार आहे। शिंदे सरकारच्या या निर्णयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे। सोशल मीडियावर राज ठाकरे यांनी एक पोस्ट करत म्हटलंय की MMR परिसरात राहणाऱ्या सर्व नागरिकांचं अभिनंदन आणि माझ्या महाराष्ट्र सैनिकांचं खूप खूप अभिनंदन। टोल माफी व्हावी या मागणीसाठी माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी प्रचंड संघर्ष केला। आम्ही टोल नाक्याची तोडफोड केली, यावरून आमच्यावर टीका झाली, पण सरकार नावाची यंत्रणा कुठलीही असो त्यांना टोकाचं पाऊल उचलल्याशिवाय गांभीर्य कळत नाही असं राज ठाकरे म्हणाले। तर मुंबईकर टोल मुक्त झाला आणि आमच्या आंदोलनाला बऱ्यापैकी यश आलं ही आनंदाची बाब आहे। यासाठी राज्य सरकारचं मी अभिनंदन करेन, पण हा फक्त निवडणुकीपुरता घेतलेला निर्णय नाही याची खात्री जनतेनं सरकारनं द्यावी अशीही राज ठाकरे म्हणाले। सजीव सृष्टीमध्ये अनेक वेगवेगळे जीव आहेत। यात काही हायबरनेटिव्ह प्रकारचे काही प्राणी असतात जे हायबरनेशनमध्ये साधारण 8-9 महिन्यांचा कालखंड घालवतात, म्हणजे स्वतःच्या कोशात जातात आणि कधीतरी हिवाळा किंवा त्यांना अनुकूल जो काही ऋतू येतो त्या अनुकूल ऋतूमध्ये ते पुन्हा बाहेर पडतात आणि मग त्यांची उपजीविका किंवा अजून काही गोष्टी शोधतात। राजकारणात सुद्धा असे काही राजकीय सस्तन प्राणी आहेत जे किमान 4-4.5 वर्ष एका कोशामध्ये जातात आणि जशाही निवडणुकांचा हंगाम येतो त्या निवडणुकांच्या हंगामामध्ये ते बाहेर पडतात आणि मग बाहेर पडतात आणि अचानक त्यांना अवतीभोवती काय घडतंय याची कदाचित माहिती नसावी किंवा माहिती असली तरी सुद्धा आपण काहीतरी वेगळ्याच ध्रुवावरून वेगळ्याच जगावरून आलोय असं दाखवायचा प्रयत्न करतात। अशी जी काही मंडळी आहेत त्यांच्यापैकी एक म्हणजे सन्माननीय राज ठाकरे साहेब। आज ते इतिहासाबद्दल बोलत होते। त्यांना धारावी म्हणजे इतिहास वाटतोय। धारावीतली माणसं म्हणजे त्यांना हडप्पा मोहेंजोदडो मध्ये गडप झालेली संस्कृती वाटतेय। मोदी, शहा ही सुद्धा इतिहासात जमा झाली आहेत की काय अशा पद्धतीने त्यांची वक्तव्य आहेत। बरं, बोलतात आणि एकदम म्हणतात की माझ्या हातात सत्ता द्या, माझ्या हातात सत्ता द्या। त्यांच्या हातात सत्ता पण द्यायला काही हरकत नाही, पण 4.5 वर्ष जर ते पुन्हा हायबरनेशन मध्ये गेले तर ते 4.5 वर्ष कुणाच्या मुकाबल्याने काढायची बाबा, कुणाच्या भरोश्यावर काढायची हा एक वेगळाच प्रश्न आहे। असो, मी एवढंच सांगेल, राजसाहेब गेट वेल सून, मला आपली काळजी आहे।